कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशी हा दिवस फक्त देव जागे होण्याचा नाही तर एक पवित्र मिलनाचा दिवस आहे. श्री विष्णू आणि तुलसी देवीच्या विवाहाचा. एकेकाळी समुद्रातून जन्मलेला असुर राजा होता जालंधर. त्याची पत्नी होती वृंदा, अत्यंत पतिव्रता आणि भगवान विष्णूची महान भक्त. वृंदेच्या पतिव्रतेच्या शक्तीमुळे जालंधराला कोणीच हरवू शकत नव्हतं. तेव्हा देवांनी भगवान विष्णूंना विनंती केली, प्रभू आम्हाला या अन्यायातून वाचवा. भगवान विष्णूंनी जालंधराचं रूप धारण करून वृंदेच्या समोर प्रकट झाले. ती भ्रमित झाली आणि तिची पतिव्रतेची शक्ती तुटली. त्याच क्षणी भगवान शिवांनी जालंधराचा वध केला. सत्य कळल्यावर वृंदेने दुःखाने विष्णूंना शाप दिला, तू दगड बनशील. आणि भगवान विष्णू शालिग्राम रूपात प्रकट झाले. वृंदेच्या देहातून जन्म झाला तुलसीच्या झाडाचा. तेव्हा विष्णूंनी तिला वचन दिलं, तू माझ्या पूजेत सदैव पूजली जाशील आणि प्रत्येक वर्षी माझ्याशी तुझा विवाह होईल. तेव्हापासून तुलसी विवाह साजरा केला जातो. या दिवशी घराघरात तुलसीचं मंडप सजवलं जातं. मंगलाष्टकाच्या ध्वनीने वातावरण भक्तिभावाने भरून जातं. हा दिवस आपल्याला शिकवतो की खरी भक्ती आणि निष्ठा कधीच व्यर्थ जात नाही.